प्रत्येक विचार आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीवरती त्या ठिकाणी परिणाम करतो। जर आपण पॉझिटिव्ह विचार करत असाल तर पॉझिटिव्ह इफेक्ट त्या पेशींवरती पडतो। आपण जर निगेटिव्ह विचार करत असाल तर निगेटिव्ह इफेक्ट त्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवरती पडत असतो। या अनुरोधानं एक परीक्षण केलं गेलंय, एक खरी घटना आणि एक खरा प्रयोग जपानमधील मसाऊ एमोटो नावाच्या शास्त्रज्ञानं केला। काही वर्षांपूर्वी त्यानं असं निरीक्षण केलं की 2 ग्लास घेतले, त्यामध्ये पाणी टाकलं, एका ग्लासकडे बघून त्यामध्ये प्रार्थना केली, प्रेम, त्या ठिकाणी समर्पणाची भावना असे शब्द पॉझिटिव्ह उच्चारले आणि दुसऱ्या ग्लासकडे बघून तिरस्कार, एक वेगळी भावना, एक निगेटिव्ह भावना अशी दुसऱ्या ग्लासकडे बघून त्याने त्या ठिकाणी त्या शब्दांचं उच्चारण केलं आणि काही काळानंतर त्या शब्दामध्ये काय सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्याचा त्या पाण्यावरती काय परिणाम होतो म्हणून त्याचं प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शकाखाली त्यांनी काही वेळानंतर निरीक्षण केलं। तर पॉझिटिव्ह गोष्टी किंवा पॉझिटिव्ह शब्द ज्या ग्लासकडे बघून, ज्या पाण्याकडे बघून त्यानं म्हटल्या होत्या, त्या पाण्याचं निरीक्षण केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्या पाण्याच्या तरंगामध्ये, त्या पाण्यामध्ये असे क्रिस्टल तयार झाले की डायमंड सारखे चमकदार क्रिस्टल तयार झाले, एकसारखे क्रिस्टल तयार झाले की ज्याचं रूप अगदी डोळ्याला विलोभनीय वाटायला लागलं। आणि दुसऱ्या ग्लासकडे बघून त्याने जे शब्द उच्चारले होते निगेटिव्ह, त्या ग्लासचं स्ट्रक्चर किंवा त्या पाण्याचं स्ट्रक्चर, त्याचे क्रिस्टल त्याला असे स्पष्ट दिसले नाही, ते अगदी वेगळ्या भावनेनं त्या ठिकाणी बोलल्या गेलेलं होतं, म्हणून त्यातले क्रिस्टल वेगळे दिसायला लागले, विकृत दिसायला लागले, असं त्याच्या निदर्शनास आलं। जर आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे आणि या पृथ्वीवर सुद्धा 70% पाणी आहे, म्हणजेच या नेचरचं आणि आपल्या शरीराचं कुठेतरी एक अतूट असं नातं आहे। जेव्हा जेव्हा आपण निगेटिव्ह गोष्टी या ठिकाणी विचारतो किंवा निगेटिव्ह गोष्टींचा या ठिकाणी आपण नेहमी उच्चार करतो, तसाच आवेग आपल्या शरीरामध्ये आपल्या शब्दांच्या वतीनं मेंदूतून त्या भावना आपल्या शरीरामध्ये जातात आणि त्या प्रत्येक पेशीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचतात मंडळी। पण हे सगळं आपल्या पेशी ऍब्सॉर्ब करतात, कारण त्या सतत पेशी जिवंत असतात, त्यामध्ये हालचाल चालू असते आणि त्या स्पंदनं कॅप्चर करत असतात। जी स्पंदनं आपण आपल्या शरीरावर दिली किंवा आपण आपल्या मेंदूद्वारे आपल्या शरीराला दिली, ती स्पंदनं त्या पेशी कॅप्चर करत असतात। आपण इतरांना निगेटिव्ह थॉट्सनं त्या ठिकाणी प्रभावित करत असू किंवा निगेटिव्ह थॉट आपण इतरांकडे पाठवत असू, कुणाला शिव्या देत असू, तर मात्र ते व्हायब्रेशन्स मेंदूच्या साह्यानं आपल्या पेशीपर्यंत जातात। जर आपण पॉझिटिव्ह गोष्टी त्या ठिकाणी जर मेंदूच्या साह्यानं शरीराला जर दिल्या, तर त्याच त्या चांगल्या रूपानं आपल्याला आत्मसात करता येतात पेशीच्या साह्यानं, कारण आपल्या मेंदूमधून तेव्हा एक पॉझिटिव्ह हार्मोन्स सिक्रेट व्हायला लागतं। डोपामाइन नावाचं, सेरोटोनिन नावाचं एक पॉझिटिव्ह हार्मोन्स त्या ठिकाणी सिक्रेट व्हायला लागतं आणि तो ज्यूस पसरल्यानंतर आपल्याला आनंददायी वाटायला लागतं, आपल्याला उत्साही वाटायला लागतं। पण जेव्हा आपण निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह कमांड आपलं मेंदू जेव्हा आपल्या शरीराला देतो, तेव्हा मात्र कॉर्टिसॉल नावाचं एक नकारात्मक आणि निगेटिव्ह वृत्तीमध्ये जायला लावणारं एक हार्मोन्स त्या ठिकाणी क्रिएट होतं आणि त्या हार्मोन्समुळे आपण निगेटिव्हिटीमध्ये जायला लागतो। शेवटी हे आपल्या हातात आहे, आपण कसं जगायचं, पॉझिटिव्ह जगायचं की निगेटिव्ह जगायचं। नेहमी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण पॉझिटिव्ह व्हाइब्स, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स कसे तयार करायचे आणि आपलं आरोग्य आपल्या दैनंदिन जीवनामधून कसं एका वेगळ्या प्रतीवर नेऊन पोचवायचं, हे सगळं आपल्या हातात आहे। पण नकळतपणे, अनकॉन्शियसपणे आपण जीवन जगत असतो। कॉन्शियसपणे जर जीवन जगलं, कॉन्शियस म्हणजे आपला मेंदू सतर्क जर ठेवला, आपण नेहमी प्रत्येक गोष्टीचं बारकाईनं जर निरीक्षण करायला लागलो, तर नक्कीच आपलं जीवन एका जादूप्रमाणे बदलायला लागतं। आपण पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारायला लागतो, आपण वेगळ्या वृत्तीनं त्या ठिकाणी जगायला लागतो आणि एक वेगळा आनंद आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रफुल्लित व्हायला लागतो आणि आपल्या सभोवार जी माणसं गोळा होतात, ती माणसं सुद्धा आपल्या या पॉझिटिव्हिटीमुळं त्यांच्यामध्ये सुद्धा त्या पॉझिटिव्ह व्हाइब्स संचारित होतात। आपल्या भोवती एक आवरा तयार होतो पॉझिटिव्हिटीचा आणि तो आवरा या समाजाला, या आपल्या भोवती असलेल्या आपल्या कुटुंबाला निश्चितच तो लाभकारी असतो। तो त्या
आवऱ्यानं किंवा त्या पॉझिटिव्हिटीनं नक्कीच आपलं कुटुंब बदलतं. आपल्या संपर्कात येणारा प्रत्येक माणूस पॉझिटिव्ह होऊन जातो. आपण किती पॉझिटिव्ह व्हाइब्स आपल्या जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये तयार करायचेत आणि त्या व्हाइब्सच्या रूपानं आपण कसं जगायचं हे आपल्या हाती असतं. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण अजाणतेपणानं आपल्या ते लक्षात येत नाही. जेव्हा कॉन्शियसली आपण लाईफ जगायला लागतो तेव्हा मात्र त्या गोष्टी आपल्या सगळ्या लक्षात यायला लागतात आणि आपण तसंच जगायला लागतो. असेच चांगल्या प्रकारचे पॉझिटिव्ह व्हाइब्स असलेले कमेंट्स आपण या व्हिडिओच्या लिंकमध्ये, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्या आणि आपण आपल्याला अजून कोणकोणत्या व्हिडिओची आवड आहे ते सुद्धा कमेंट करा. आणि जर हा पॉझिटिव्हनेस तुमच्यामध्ये येत असेल आणि या पॉझिटिव्हनेसनं तुम्हाला आनंद वाटत असेल तर एक कमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हे विश्व चैतन्याच्या या चॅनलला नक्कीच आपण या ठिकाणी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.